पवित्र नावाचं गौरव हवासून तू कर. प्रभू आमचे नेत्र तू कर आणि तुझ्या शास्त्रातल्या अद्भुत गोष्टी तू आमच्या नजरेस पाह. आमचा अंतःकरण तू कर आणि त्या गोष्टी आत्मसात करण्यास तू आमचा सहाय्य करता. धन्यवाद प्रभू येशू, ज्याच्या नावाने मागितलं म्हणून तो आहे. सुख आणि दुःख, चढ उतार, जय आणि पराजय, यश आणि अपयश, मानवी जीवनाचा हा एक अविभाज्य भाग आहे. यातून कोणी सुटलेला नाही. आपल्या जीवनामध्ये नेहमी कधी यश कधी अपयश हे आपल्या पदरात पडतं. आज ख्रिस्ती जीवनातील अपयश या विषयावर आपण आज थोड्या वेळ मनन करणार आहोत, चिंतन करणार आहोत. ख्रिस्ती जीवनातील अपयश. ज्यावेळेस एखादी व्यक्ती किंवा एखाद्या कुटुंब किंवा एखादा राजकीय पक्ष किंवा एखादी संस्था अपयशी होते, त्यावेळेस त्या अपयशाचे कारण शोधले जातात. आमच्या पदरामध्ये अपयश, हा पराजय, ही हार का पडली ह्याची कारण शोधले जातात. उदाहरणार्थ निवडणुकीमध्ये समजा एखादा पक्ष पडला, अपयशी झाला, ताबडतोब त्याची बैठक घेतली जाते. आपण कुठे चुकलो, कुठे मध्ये पडलो, इतर पक्ष आपल्यापेक्षा सरशी का केली याची कारण त्या ठिकाणी शोधले जातात. आणि म्हणून तशाच प्रकारे आज ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला अपयश का येतो हे पाहण्याचा आपण यावेळेस थोडक्यात प्रयत्न करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनातील ती काळ आलेला आहे. काही तासातच त्याला अटक होऊन तो वधस्तंभाच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. त्या मध्यरात्रीची गोष्ट आहे. येशूने आपल्या सर्व शिष्यांना एकत्रित केलं आणि त्यामध्ये या सर्व शिष्याच्या लेखक पेत्राला येशू ख्रिस्त म्हणतो, शिमोना शिमोना, पहा तुम्हाला गव्हासारखं जावं म्हणून सैतानाने मागणी केली, पण मी तुझ्यासाठी विनंती केली. तुझा विश्वास ठेवू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली. तुम्हाला गव्हासारखं जावं म्हणून सैतानाने मागणी केली, पण हे शिमोना तुझा विश्वास ठेवू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केलेली आहे. पेत्र त्यास म्हणाला, प्रभूजी, मी आपल्याबरोबर तुरुंगात जाण्यास व मरण्यासही तयार आहे. त्यावर येशू त्याला म्हणाला, हे पेत्रा, मी तुला कधीच सांगतो, पहाटे कोंबडा आवडण्यापूर्वी तू 3 वेळा मारशील. आत्ताच आपण विश्ववर्तमान वाचा. प्रभू येशू ख्रिस्ताचे वाक्य पुन्हा एकदा ऐकूया. शिमोना शिमोना, सैतानाने तुम्हाला गव्हासारखं जाळं म्हणून मागणी केली, पण तुझा विश्वास ठेवू नये म्हणून मी तुझ्यासाठी विनंती केली आहे. तुम्हाला गव्हासारखं जाळं म्हणून सैतानाने मागणी केली, याचा अर्थ काय? गव्हासारखं चालणं म्हणजे काय? कदाचित आजच्या पिढीला गव्हासारखं चालणं किंवा चालणी याची फारशी माहिती नसेल, कारण आजकाल बाजारामध्ये गहू निवडलेले रेडीमेड असे उपलब्ध असतात. पण तुझ्या आमच्या माता आहेत त्याला पूर्णपणे ठाऊक आहे. गव्हासारखं चालणं म्हणजे आपण चालणी ठरवून घ्यायचे आणि संपूर्णपणे ते हिंडाळायचे. उभे आडवे मागे पुढे त्याला सगळं हिंडाळून मग जे खडे पडतात ते बाजूला करून ते गहू स्वच्छ केले जातात. ह्याला म्हणतात गव्हासारखं चालणं. सैतानाने तुम्हाला गव्हासारखं चालणं म्हणून मागणी केली आहे. तुम्हा प्रत्येकाला सैतानाने संकटात टाकावं, तुमच्यावर बिकट प्रसंग यावं, कदाचित आर्थिक बुडापण येईल, आजारानं दुर्गे येईल, या सर्वांवर तुम्ही जावं यासाठी सैतानाने मागणी केली, पण तुझा विश्वास ठेवू नये मी तुझ्यासाठी प्रार्थना केली, असं त्या ठिकाणी येशू म्हणाले. लवकरच पेत्राची परीक्षा होणार होती आणि ह्या परीक्षेमध्ये तो विजय होतो का पराजित होतो, त्याच्या पदात यश पडतं का अपयश पडतं, हे लवकरच ठरण्यात येणार होतं. काही वेळेतच येशूला अटक करण्यात आली आणि त्या पिलाताच्या दरबारापुढे येशूला सादर करण्यात आले. त्यावेळेस त्या मध्यरात्री पेत्र पिलाताच्या पायावर उभा आहे. लोकांची गर्दी त्या ठिकाणी जमलेली आहे. त्या गर्दीतून एक स्त्री त्या ठिकाणी येते आणि पेत्राला पाहून काय म्हणते, तो गालिलाचा येशू, त्याच लोक तू होतास, मी तुला पाहिलं. त्यावेळेस पेत्र तिला म्हणतो, बाई तू काय म्हणतेस, मला काहीच कळत नाही, असं म्हणून त्या ठिकाणी तो निघून जातो. येशूला न ओळखण्याचा त्या ठिकाणी त्याने नकार केला. येशूला त्याने ओळख दिली नाही, येशूचा नकार केला. पुढे पेत्र देवळीमध्ये गेला. त्या ठिकाणी दुसरी स्त्री त्याला भेटली आणि ती म्हटली,
नक्कीच नासरेत येशू हा मनुष्य होता. जीवाला घाबरून पेत्र म्हणतो, मी शपथ घेऊन सांगतो, मी त्या येशूला ओळखतच नाही. दुसऱ्या वेळेस येशूला नाकारला. आणि एक मनुष्याकडे आला, म्हटला, मी तुला कधीच सांगतो, तुझ्या बोलण्यावर कळवतो, मी तुझ्या येशूवर होतास. आणि पेत्र शब्दाने म्हणू लागला, मी तुम्हाला खरंच सांगतो, शपथ घेऊन सांगतो, त्या मनुष्याला ओळखत नाही. 3 वेळा नाकारल्यावर ताबडतोब कोणा ओरडला आणि पेत्राला जाणीव झाली. येशूचे शब्द त्याला आठवले. येशूला म्हटला, कोणा आवडण्यापूर्वी 3 वेळा तुम्हाला नाकारशील. आलेल्या परीक्षेमध्ये पेत्र संशयित अयशस्वी ठरला, नापास झाला, अपात्र झाला, त्या ठिकाणी तो पराजित झाला. प्रश्न आहे, पेत्र अयशस्वी अपयशी का ठरला? पेत्राच्या अपयशाचं कारण काय हे आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ख्रिस्ती जीवनातील अपयशाचं सर्वात महत्त्वाचं पहिलं कारण आमचा विश्वास व्हावा, आमचा विश्वास बळकट व्हावा, तो वृद्धिंगत व्हावा. म्हणून कधी कधी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये आम्हाला अपयश देतो. प्रभूची प्रार्थना काय आपण लक्ष करून काय करायचं? सैतानाने तुम्हाला गव्हासारखं चालवलं म्हणून मागणी केली, पण तुमचा विश्वास होत नाही म्हणून मी अशी प्रार्थना केली. येशूची प्रार्थनेवर थोडं लक्ष दिलं. येशू असा कधीच म्हणला नाही की सैतानाने तुम्हाला गव्हासारखं चालवलं म्हणून मी प्रार्थना करतो, असं सैतान येशू कधीच म्हणला नाही. होय, येशूला पूर्णपणे माहिती होतं, सैतान तुम्हाला गव्हासारखं चालवणार, तुमच्यावर संकट येणार, आपत्ती येणार, बिकट प्रसंग ओढवणार, तुम्ही प्रतिकूल परिस्थितीमधून जाणार, तुमच्यावर आर्थिक प्रमाणात होणार, या सर्वातून सैतान तुम्हाला घडवून काढणार. सैतानाने तुम्हाला गव्हासारखं चालवत आहे अशी प्रार्थना येशू करत नाही. येशू असं म्हणत नाही, यांच्यामध्ये संकट येऊ नको, ह्या माझ्या शिष्यांना सैतानापासून दूर राहा, हे माझ्या समजून सैतानाने यांना गव्हासारखं चालवू नये अशी प्रार्थना येशू करत नाही. पण तो काय प्रार्थना, ज्या वेळेस सैतानाने शिष्यांना गव्हासारखं चालेल, कदाचित ते पराजित होईल, सैतान विजय यांना अपयशी नाही, हे पराभूत होतील. ज्यावेळेस ते पराभूत होतील, अपयशी ठरतील, त्या स्थितीमध्ये हे सगळे क्रिया तुझा त्याच्यावर विश्वास कमी होऊ नकोस ही प्रार्थना करतो. महत्वाची गोष्ट होय, अनेक वेळा सैतान आमच्या बाधा करतो, आम्हाला मोहपाशात पाडतो, पापाला प्रवृत्त करून आम्ही पापाचे गुलाम होतो, पापाच्या गुलामीत जातो, सैतानाच्या दास्यात आम्ही जातो. त्यावेळेस प्रभू श्री आमच्यासाठी हीच प्रार्थना करतो, सैतानाने त्यांच्या मोहात पाडू नये, पापात अडकू नये, त्याचे गुलाम होणे असं तो प्रार्थना करत नाही. पण ज्या वेळेस माझे सेवक, माझा दास, माझी दासी अपयशी होईल, पराजित होईल, पापाचे गुलाम होईल, सैतानाच्या दास्यात जाईल, त्या स्थितीमध्ये हे माझ्या स्वर्गीय त्यांचा विश्वास घडवू नकोस. त्या स्थितीमध्ये सुद्धा त्यांच्यावर प्रीती करतोस, त्यांनी पश्चाताप केला, त्यांचा स्वीकार करण्यास काय आहेस, हा जो तुझा विश्वास आहे तो तू घडवू नकोस. ही प्रार्थना येशूने आज देखील तुमच्या माझ्यासाठी प्रत्येक विश्वास करायला विश्वासाच्या कसोटीतून जावंच लागतं, त्यामध्ये तुझं दुर्बल नाही. अब्राहमाचा विश्वास मारता गेला, 100 वर्ष झालेला एकुलता एक पुत्राचा यज्ञ तुम्हाला कर म्हणून त्याची परीक्षा घेतली गेली. अब्राहमाने देखील आपला पुत्र इसाक याला त्या छातीत सुरा पर्यंत परमेश्वराने परीक्षा घेतली आणि मग त्याला थांबवलं. अब्राहमाची विश्वासाची कसोटी झाली. शद्रक, मेशक आणि अबेदनेगो तत्काळच्या भट्टीत टाकण्याची आज्ञा राजाने दिली. तुम्ही जर माझं नाव घेतलं नाही तर मी तुम्हाला तत्काळच्या भट्टीत टाकलं. त्यावेळेस त्याची विश्वासाची कसोटी होती, त्यातून त्याला जावंच लागलं. दानियेलला सिंहाच्या गुहेतून जावं लागलं. जर तुम्ही माझी सोडून इतर कोणत्या देवाची प्रार्थना केली तरी तुम्हाला सिंहाच्या गुहेत टाकेल. तरी दानियेलने देवावर विश्वास कायम ठेवून प्रार्थना केली म्हणून त्याला भुकेल्या सिंहाच्या गुहेत जावं लागलं. योग आपल्या सर्वांना एका दिवसामध्ये सर्व धर्तव्य मानवता 10 मुलं आणि 3 मुले एका दिवसात त्याचा नाश झाला. त्याच्यानंतर त्याचा देवावर विश्वास आहे की नाही ही त्याची विश्वासाची कसोटी झाली. प्रत्येक विश्वासाला संकटातून, आपत्तीतून, बिकट प्रसंगामधून जात असताना तुमचा देवावर विश्वास हा पाळला जातो. प्रत्येक संकटातून तुमची विश्वास अधिक देवावर वृद्धिंगत होतो, वाढतो. येशूची प्रार्थना हीच आहे. तुमच्यावर संकट येईल अशी प्रार्थना करत नाही. सैतान तुम्हाला मोहपाशात टाकणार, तुम्हाला पापात टाकण्याचा प्रयत्न करणार,
काळजी चिंतेत पडू नका, अजूनही तो स्वर्गीय पिता तुमच्यावर प्रीती करतो, विश्वासाने तुम्हाला पुन्हा घेण्यास तयार आहे, हा विश्वास जर बोलू नका, हीच प्रार्थना करण्यात. ज्यावेळेस आम्ही अपयशी होतो, आमचा विश्वास आणि गुंडेगत होतो, या ठिकाणी बोलतो. तो थापटा भाऊ आपल्या सर्वांना माहिती आहे. उदाहरण होय, त्यांनी काय केलं, संपूर्णपणे आपली पैशाची उधळण केली. अगदी त्या डुकरं खातात त्या शेंगाला खाऊ लागला, अशा स्थितीला तो गेला. त्या पापमय स्थितीमध्ये, पापाच्या दलदलीमध्ये, पापाच्या दरीमध्ये राहत असताना एक गोष्ट लक्षात आली, आज जर मी उठून माझ्या बापाकडे गेलो तर माझा बाप माझा स्वीकार करेल. हा विश्वास होता, त्या विश्वासाने माझ्या बापाकडे गेला. आज हीच प्रार्थना तो येशू ख्रिस्ताचा मध्यस्थ म्हणून आजही तुमच्या नावासाठी करत आहे. जर आज माझा कोणी विश्वासणारा दास किंवा दासी, माझा विश्वासणारा तरुण किंवा तरुणी पापाच्या खाईमध्ये आहे, पापाच्या दलदलीत अडकलेला आहे, पापाच्या दास्यात शैतानाच्या गुलामीत असेल, त्या स्थितीमध्ये हे माझ्या स्वर्गीय पित्या, तुझा त्याच्यावर विश्वास कमी करू नकोस. मी त्यासाठी प्रार्थना करतो, तुझा विश्वास ठेवू नये. आजही त्या स्थितीतून वर काढण्यामध्ये, त्याच्या धार्मिकतेच्या उद्गाराने मला सावध करण्यामध्ये प्रभू महान आहे. आजही तो ते करू शकतो. हा विश्वास आमचा काय राहिला पाहिजे. त्यासाठी कधीकधी आमच्या ख्रिस्ती जीवनामध्ये आम्हाला आवश्यक आमचा विश्वास दृढ व्हावा. ख्रिस्ती जीवनामध्ये आवश्यक दुसरं महत्वाचं कारण, आम्ही नम्र आणि लीन असावं. आमच्यामध्ये नम्रता आणि लीनता आली म्हणून कधीकधी आमच्यामध्ये अपयश येतं. पेत्राचं उदाहरण पुढे घेऊया. हा पेत्र सबसे अपयशी ठरला. आपल्या प्रभूला म्हणतो, हे प्रभू, तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यामध्ये मरण्यासाठी मी तयार आहे, असा म्हणाला पेत्र तुरुंगात जायला सोडा. 3 वेळा त्याने आपल्या प्रभूला नाकारलं. पूर्णपणे तो अपयशी ठरला, पराभूत झाला. मग मात्र दुःखाने असून तो रडला आणि अपयशातून तो बाहेर आला. विश्वासाने आपण दृढ केला. पुढे काय होतं ते आपण पाहूया. हाच पेत्र ज्यावेळेस पेंटेकोस्ते दिवशी पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि एक भाषेने संदेश त्याने दिला. त्यावेळेस असं म्हणलंय 3000 लोक त्या ठिकाणी ख्रिस्ताकडे वळले, त्यांनी बाप्तिस्मा घेतला आणि ते ख्रिस्ती झाले. पुढे या ठिकाणी एका पागलाला त्यांनी बरं केलं आणि ते पाहून 5000 लोकांनी एका वेळेस पेत्राच्या बोलण्यावर विश्वास ठेवला आणि त्याने बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ताकडे वळले. काय मोठे यश या पेत्राच्या हातामध्ये आलं. पेत्राच्या हातातून महान कार्य आणि महान सेवा परमेश्वर करून घेत होता. पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन एका संदेशामध्ये 3 आणि 5,000 लोक एका वेळेस येत होते. त्यावेळेस मात्र पेत्राच्या मनामध्ये अभिमान, गर्व, मीपणा आणि अहंपणा नेण्याची दाट शक्यता होती की मी एक संदेश देतो आणि या ठिकाणी हजारो लोक विचार करतात. ही फार मोठी शक्यता पेत्राच्या आपल्याला नाकारता येते. होय, प्रभू येशू ख्रिस्ता, तू 12 शिष्य निवडलेस, तुझा आवडता शिष्य योहान, पण ह्या सर्वांना सोडून मी एक भाषण केलं आणि 3000 लोक तुझ्याकडे आले. एका भाषणामध्ये, एका संदेशामध्ये 5000 लोक तुझ्याकडे आलेले आहेत, असा गर्व पेत्राला येण्याची शक्यता होती. बरोबर काय झालं? ज्यावेळेस तो या 3000 5000 लोकांकडे पाहत असेल, लोक त्याची वाहवा करतायत, कौतुक करतायत, अरे पेत्रा, तू काय संदेश देतोस? होय, तू संदेश दिल्यानंतर अंधकारात लोक प्रकाशाकडे येतात. त्यावेळेस पेत्र मनामध्ये काय म्हणत असेल? मला तुम्ही कोणी श्रेष्ठ समजू नका. मी कोणी मोठा महान तुमचा सेवक नाही, तुमचा दास हे नाही, गुरु नाही. तुमच्यासारखाच मी आहे. तुमच्यासारखाच म्हणजे तुमच्यापेक्षा खालच्या दर्जाचा आहे. कारण केवळ 50 दिवसापूर्वी मी माझ्या प्रभूला अभिवचन दिलं होतं की हे प्रभूजी, तुझ्याबरोबर तुरुंगात जाणारस आणि मला माहिती की काय आहे, परंतु मी स्वतः पेत्र तुम्ही पाहताय त्या गुरुला 1 नाही, 2 नाही, 3 वेळा नाकारलं. वर सबसे अपयशी ठरलो होतो 50 दिवसापूर्वी. हे त्याला स्मरणात होतं आणि म्हणून स्वतःमध्ये गर्व येण्याच्या तो दूर राहिला. कुठल्या मनामध्ये गर्व आला नाही, मी पण आला नाही की मी कुठे मोठा आहे असा अहंपणा त्याच्या मनामध्ये आला नाही. कारण त्याला पूर्णपणे ठाऊक होतं काही दिवसापूर्वी मी अपयशी झालो. आणि म्हणून कधी कधी परमेश्वर आपल्या जीवनामध्ये अपयश मुद्दामून देतो की ज्यावेळेस आम्ही यशस्वी होऊ, आमच्या हातून महादेवाचं कार्य होईल, तेव्हा आम्ही समजून घ्यावं हे आमच्या हातून नाही, तर बऱ्याच माझ्या देवाच्या हातावर झाले आहे. कारण मी देखील एका वेळी अपयशी होतो की पेत्र त्यावेळेस सांगलं आणि म्हणून तो नम्र राहायला दिली नाही. म्हणून
आमच्या जीवनामध्ये कधी आम्हाला फार यश आलं असेल, आमच्यामध्ये देवाचं महान कार्य होत आहे, देव आमच्यामध्ये हस्तकरून उपयोग करून घेत आहे, तेव्हा आमच्यामध्ये नीटपणा यायला नको. आम्ही नम्रतेने नीटपणे कबूल केलं पाहिजे. हे परमेश्वरा कधी कधी आम्ही देखील अपयशी होतो, म्हणून तो कधी कधी मुद्दाम आम्हाला अपयशी होतो. संत पौलाचं उदाहरण आपण पाहतो. आयुष्यामध्ये पहिले 30 वर्ष ख्रिस्ती लोकांचा छळ करायचा, त्यांचा नायनाट करायचा, त्यांचा घात करायचा, एवढ्यानेच ते घालवले. कट्टर यहुदी म्हणून ख्रिस्ती समाजाचा त्या ठिकाणी नायनाट करणं हेच त्याचं ध्येय होतं. पण 30व्या वर्षी पुनरुत्थित ख्रिस्ताने त्याला दर्शन दिलं दमास्कसच्या वाटेवर. ताबडतोब अरेबियात त्याला नेण्यात आलं. पवित्र आत्म्याचा साक्षात्कार त्याला झाला. त्याला तिसऱ्या स्वर्गात तो पोहोचला. स्वर्गीय सगळ्या गोष्टीचं प्रगटीकरण झालं. त्यानंतर तो येऊन त्याने अनेक मंडळ्या स्थापन केल्या, अनेक संकट आणि छळ ख्रिस्तासाठी सहन केला. तो खूप संकट सहन केले, अनेक वेळा छड्याचा मार खाल्लाय, 39 खटक्याची शिक्षा किती वेळा खाल्ली. नगरातील संकट आहे, बांधवांकडून आलेले संकट आहे, प्रवास अनेक वेळा केला, तुरुंगवास झाला, उपासमार झाली आणि त्याने येशू ख्रिस्ताच्या शिष्यापेक्षा कितीतरी महान अधिपतीने कार्य त्या पौलाने केलेले आहे. पौलाने ह्या भूतलावर असताना कधी प्रभू येशूला पाहिलं देखील नव्हतं, परंतु जे शिष्य येशू ख्रिस्ताबरोबर होते त्या शिष्यांपेक्षाही पुढे जाऊन पौलाने खूप मोठं कार्य केलं आणि मंडळाने स्थापन केले. आणि म्हणून पौलाला मनामध्ये गर्व येण्याची दाट शक्यता होती. ज्या शिष्याची निवड केली त्यांच्यापेक्षा मी अधिक कार्य करत आहे, माझ्याद्वारे मंडळ्या स्थापन होत आहेत, माझ्याद्वारे रोग बरे होत आहेत, आनंद बरे होत आहेत आणि म्हणून मी मोठं कार्य केले, मला प्रगतीकरण झालंय असा गर्व पौलाच्या मनामध्ये येण्याची शक्यता होती. परंतु परमेश्वराने ताबडतोब तो गर्व यापासून त्याला रोखलं. कसं रोखलं तर संत पौल या ठिकाणी सांगतो, प्रगतीकरणाच्या विपुलतेमुळे मी चढून जाऊ नये, मी फुगून जाऊ नये, माझ्यामध्ये गर्व येऊ नये म्हणून प्रभूने माझ्या शरीरामध्ये काटा म्हणजे मला ठोसे मारण्याकरता सैतानाचे दूर ठेवलेले आहे. परमेश्वराने मुद्दामून संत पौलाच्या शरीरामध्ये काटा म्हणजे व्याधी ठेवला. त्याला कुठला तरी व्याधी होता, त्याला शरीरामध्ये यातना आणि वेदना होत्या. कुणापासून? परमेश्वरापासून. आणि पौल कधी कधी मनामध्ये कळकळून प्रार्थना करत असत, हे प्रभू माझ्याद्वारे एवढे मोठे चमत्कार होतात, माझ्याद्वारे आंधळे त्या ठिकाणी मला दृष्टी येते, लंगडे चालायला लागतात, लोक माझ्या अंगावरून रुमाल घालतात आणि कित्येक मैल असल्यामुळे रोगी पडा होतो. एका मृताने माझ्याद्वारे पुनरुत्थित केलंस, एवढे चमत्कार तू माझ्याद्वारे करतोस आणि मला सांगायचं का माझ्या शरीराला काटा का, हे अपयश माझ्या जीवनामध्ये का आहे, तू का करत नाहीस असा प्रश्न करायची संत पौल प्रार्थनेमध्ये परमेश्वराला विचारत असते. आणि परमेश्वराला काय केलं? पौल म्हणतो 3 वेळा मी त्या प्रभूला विनंती केली, हा काटा माझ्यापासून काढून टाक, हे अपयश घालून टाक. पण प्रभूने मला म्हणाले माझी कृपा तुला हवी आहे. मी मुद्दाम तुला याकडे अपयशी ठेवलेला आहे, तुला दुर्बळ ठेवलेला आहे, तुला अशक्त ठेवलेला आहे, तर ज्यावेळेस तू सशक्त होशील तुझ्यामध्ये गर्व निर्माण होईल. आणि माझा नियम असा आहे की देव गर्विष्ठाला विरोध करतो आणि दीनांवर कृपा करतो. जोपर्यंत स्वतःला नवनावी दिली होशील तेव्हा माझी कृपा तुझ्यावर आहे. म्हणून परमेश्वराने मुद्दाम त्याच्या शरीरामध्ये व्याधी आजार ठेवला. हे दुसरं महत्वाचं कारण आहे. आम्ही नवनावी दिन आहोत म्हणून परमेश्वर आमच्या जीवनामध्ये, आमच्या कुटुंबामध्ये, कधी कधी आमच्या व्यवसायामध्ये आम्हाला अपयश, आम्हाला हार, आम्हाला पराभूत करतो. यासाठी आम्हाला आमच्या नम्रतेची जाणीव वगैरे नम्राने दिन आहोत. आमच्या अपयशाचं तिसरं कारण, ख्रिस्ती जीवनातील अपयशाचं तिसरं कारण, आमच्या जीवनातील साक्ष आणि सुवार्ता ही प्रभावी ठरावी. आम्हाला प्रभावीपणे येशूची साक्ष या जगाला देता यावी. या अंधकाराच्या जगाला येशूची सुवार्ता अधिक प्रभावीपणे, धैर्याने आणि परिणामकारकाने सांगता यावी. म्हणून कधी कधी परमेश्वर आमच्या काही अपयश मुद्दामून देतो. याचं उदाहरण आपण जुन्या काळात पाहूया. साधारण आजपासून 2500 वर्षापूर्वी इस्रायल लोक, यहुदी लोक एका कठीण प्रसंगातून चाललेले आहेत. प्रत्येकाने जिवंत परमेश्वराला सोडलेलं आहे आणि ते मार्गभ्रष्ट झालेले आहेत.
यहुदी लोक, इस्रायल लोक यांनी मूर्ती पूजा सुरू केली आहे. बाल देवताची त्या ठिकाणी पूजा अर्चा त्यांनी केली. त्या इस्रायल लोकांमध्ये अनिती चालू आहे, सर्व प्रकारचं अनैतिक चालू आहे, जात-धर्माने अन्याय करत आहेत. अशा परिस्थितीमध्ये इस्रायल राष्ट्र आहे आणि त्यामुळे परमेश्वर इस्रायलबद्दल फार दुःखी झालेला आहे. अशा परिस्थितीमध्ये देवाचा एक सेवक ज्याचा नाव होशे, हा देवाचा संदेश होता आणि परमेश्वराचं आचरण, परमेश्वराचं वचन होशेला प्राप्त झालं. ते काय आपण लक्ष करू काय परमेश्वर होशेला म्हणाला, तू माझा संदेश आहेस. तेव्हा हे होशे, जा समोर एक वेश्यागृह आहे, त्या वेश्यागृहामध्ये गोबर नावाची वेश्या आहे. ती जाणकरणी आहे, बेविचारी आहे, अनेक परपुरुषांबरोबर तिचा शारीरिक संबंध आलेला आहे. जा आणि त्या बेविचारी गोबर आहे तो घेऊन ये आणि तिच्याशी लग्न कर. हा परमेश्वर काय सांगतो, एक जाणकरणी गोबर नावाच्या ठिकाणी आहे, जा तिला घेऊन तिच्याबरोबर लग्न कर. कधीतरी फार आश्चर्य वाटतं, आमचा पवित्र परमेश्वर अशी एखादी आज्ञा आपल्या सेवकाला देईल का? परंतु परमेश्वराचे मार्ग फार वेगळे असतात. परमेश्वर तुमच्या कल्पना माझ्या कल्पना नव्हत, तुमचे मार्ग माझे मार्ग नव्हत. आपल्या संदेशाला होशाला सांगतो, जा आणि जाणीव गोबर येशू लग्न कर आणि तिला आपली पत्नी म्हणून ठेव. देवाचंच वचन केलं. होशे केला, ती बेविचारी वेश्या गोबरने घेऊन आला, तिच्याशी त्याने लग्न केलं. काही काळ त्याचा संसार सुखात चालला. या होशेपासून गोमेला 3 मुलं झाली. काही वर्षानंतर एके दिवशी होशे पाहतो आपली पत्नी घरामध्ये नाही आणि गोमेला शोध घेत आणि तो गावावर चाललेला आहे. गावाच्या रस्त्यातून गल्यावर फिरून आपली पत्नी अचानक गेली कुठं हे तो शोधत आहे. शोधतो बाजारात निघालेला आहे. बाजाराचा दिवस आहे, संपूर्ण बाजार कुठून यहुदी लोकांनी भरलेला आहे. या ठिकाणी जनावरांची विक्री होत झालेली आहे. त्याने गर्दीमध्ये शोधायचा प्रयत्न करतो, तिथे त्याला सापडत नाही. थोडं पुढे जातो, भाजीपाला फळं फुलं याची विक्री चालू आहे, तिथे कोणी सापडत नाही. आणखी थोडं पुढे गेल्यानंतर त्या ठिकाणी लोकांचा लिलाव चालू आहे. पूर्वीच्या काळी गुलाम म्हणून लोकांची विक्री होत असेल, गुलामाची विक्री चालू आहे. त्या ठिकाणी जातो, लोक बोली लावत आहेत आणि गुलामाची विक्री त्या ठिकाणी होत आहे. थोडं पुढे जाऊन काही स्त्रिया विक्रीला चाललेल्या आहेत, स्त्रियाची विक्री होत आहे. काही पुरुष स्त्रियांना बोली लावून प्रत्येक जण आपल्याला एक स्त्री घेऊन चाललेला आहे. त्या ठिकाणी जाऊन मी निर्गुण पाहतो, आपली बायको गोबर त्या ठिकाणी विक्री होत आहे. होशेला आश्चर्य धक्का बसतो, ज्या बेविचारी गोबरला वेश्या म्हणून आणून तिच्याशी लग्न केलं, आपली पत्नी म्हणून तिला ठेवलं, तिच्यावर एकनिष्ठ प्रेम केलं, ही माझी बायको माझी एकनिष्ठ न राहता आज विक्री म्हणून गुलामांची विक्री झाली आहे. आश्चर्याचा धक्का बसतो. लोक तिच्यावर बोली लावत आहेत, ज्याची पोलीस केस झालं तिथे होईल तो तिला घेऊन जाऊ शकतो. होशे पाहून परमेश्वराचा कळवळून प्रार्थना करतो, हे परमेश्वराने काय पाहत आहे? माझी स्वतःची बायको मला एकनिष्ठ न राहता सोडून पुन्हा ती विचार करू लागली, पुन्हा ती व्यवसाय करू लागली, वेश्या परत पुरुषाच्या स्थितीने गेली आणि एखाद्या पुरुषाने तिला कदाचित त्या बाजारात घेऊन जी विक्री चालू आहे. परमेश्वराला प्रश्न करतो, हे परमेश्वरा तू सांग मी काय करू? माझी स्वतःची बायको तिची बोली चालू आहे. तुम्हाला काय वाटतं परमेश्वराने काय उत्तर दिलं असेल? होय तू तुझ्या लायकीची नव्हती त्याला सोडून दे, पाठ म्हणून दुसऱ्याला असं परमेश्वर म्हणतात. परमेश्वर होशाला म्हणाला, जा तिला तू विकत घे आणि पुन्हा तिला आपली पोरगी घेऊन आपल्या घरी घेऊन ये. होशे गेला, ते बाजारामध्ये गेला, स्वतःच्याच बायकोला बोली लावू लागला. अनेक पुरुष बोली लावत आहेत, बोली वरच चालले आहेत. शेवटी होशे 15 रुपये आणि 15 मन जाऊ ही किंमत देऊन गोबरीला विकत घेतली. आपल्या घरी तिला आणलं आणि घरी तिने काय केलं असतं? तिची कागदपत्र केली नाही, तिला उलट प्रश्न विचारला नाही, तिला कुठलाही जाब विचारला नाही, उलट उलट काय बोलला नाही. त्याला एकच गोष्ट म्हणला, आता तरी तू माझ्याशी पुन्हा एकनिष्ठ राहा, मी
मी तुझ्यावर माझ्या प्रतिसादाचा प्रीत करेन, तू देखील एका प्रतिसाद होता. पुन्हा जात म्हणू नकोस, पुन्हा विचार करू नकोस. असं बोलून निघून गेला आणि एकांती जाऊन काय म्हणून रडू लागला. असून हळून परमेश्वराला प्रश्न विचारला, हे परमेश्वर तू असं का केलंस? मी तुला चांगलं सांगितलं, माझं चांगलं आयुष्य जगत होतोस, तू तुला सांगितलं त्याशी लग्न कर, ती माझ्याशी कशी राहणार, पुन्हा मी विचार करू लागली, तू पुन्हा तुला लग्न करायला सांगितलं, हे तू माझ्यासाठी का केलंस असं? असा प्रश्न आम्ही परमेश्वराला विचारला. मग परमेश्वर कसं काय उत्तर देतो हे मला ऐकण्यासारखं आहे. परमेश्वर म्हणतो, होय योशेयाला संदेश आहेस, जर तू इस्रायलचा संदेश आहेस तर मग तू जाऊन आज माझ्या लोकांना सांग, त्या इस्रायल लोकांना म्हणा, इस्रायलांनो, तुम्ही माझ्याशी व्यभिचार केलेला आहे, तुम्ही माझ्याशी व्यभिचार केलेला आहे. मी जो तुमचा जिवंत देव त्या मला तुम्ही सोडून तुम्ही अन्य देवाच्या नावाला लागलात. मी तुमचा जिवंत देव त्या मला सोडून तुम्ही मूर्ती पूजा केलीत. मी जो जिवंत देव त्या मला तुम्ही सोडून ज्याच्यात पाणी राहणार नाही अशा खूप हवा तुम्ही घालून घेतले, तुम्ही माझ्याशी विचार केलेला आहे. माझ्याशी विचार राहणार, तुम्ही अन्य देवाच्या नावाला लागून मूर्ती पूजा केलीस, तुम्ही मला अपमान केलेला आहे, तुम्ही अनेक गोष्टीत मला अपमान केलेला आहे. हे जाऊन इस्रायलाला सांग. माझे लोक अनेक वेळा मला विसरलेले आहेत. मी जो तुमचा देव, मी तुम्हाला विसरलो, बाहेर काढलं, तुमचं संगोपन केलं, तुमचा सांभाळ केला, तुम्हाला संरक्षण दिलं, शत्रूपासून तुम्हाला सोडवलं, रोज तुम्हाला आनंद दिलं, तुम्हाला वस्त्र दिले, सर्वतोपरी तुमची काळजी घेतली, त्या मला तुम्ही विसरणार. माझे लोक अनेक दिवस मला विसरले आहेत, अनेक दिवस विसरले आहेत. तुम्ही मला अपमान केलेला आहे. त्याशिवाय मला सांगितलं, मला ठरवलेलं आहे. कोणत्या बाबतीत ठरवलं? दशांशाने याच्या बाबतीत तुम्ही मला ठरवलेलं आहे. जा इस्रायलाला सांग, तुम्ही माझ्याशी विचार केलेला आहे. आणि मग हे गोष्ट आहे, हा संदेश सांगण्यासाठी तुझ्यापेक्षा दुसरा कोणीच उत्तम असायला मिळणार नाही. कारण तुझ्या स्वतःच्या जीवनात तू पाहिलेला आहेस, जेव्हा एक निष्ठ पत्नी विचार करते, परपुरुषाच्या स्वाधीन होते, त्यावेळेस मनाचे काय घालमेल होते, किती तळमळ होते, किती तळमळ होते, याचा अनुभव तू घेतलेला आहेस. त्यामुळे मी जो तुमचा जिवंत परमेश्वर, तुम्ही मला सोडून तुम्ही मार्गदर्शन होता, अन्य देवाच्या नादी लागता, जगी गोष्टीमध्ये रममान होता, त्यावेळेस माझ्या मनाची काय तळमळ होते, काय घालमेल होते, मला किती दुःख होते, हे जाऊन त्याच्या लोकांना विहित कर, ही साक्षी करायला सांग. त्यासाठी परमेश्वराने दुसऱ्या काय केलं आहे. कधी कधी आमची साक्ष प्रभावी व्हावी, त्यासाठी आम्हाला असं दुसरं करावं. ज्यावेळेस होशेयाच्या जीवनामध्ये अपयश आलं, त्याची स्वतःच्या बायकोने त्याची कनिष्ठ विचार केला, त्यावेळेस काय परिस्थिती या अनुभवातून तो गेला. त्यावेळेस इस्रायल लोकांना मोठ्या ठामपणे, प्रभावीपणे, प्रशस्तपणे सांगू शकला की त्याने काय चूक केलेली आहे. आणि म्हणून कधी कधी अनेक वेळा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अपयश आणतो. अशा प्रसंगातून आम्हाला येतो की परमेश्वराच्या अंतर्मनात काय झालेलं आहे, त्याला किती दुःख होतं जेव्हा आम्ही मार्गदर्शन होतो. त्या जिवंत परमेश्वराला सोडून आम्ही अनेक इतर गोष्टींमध्ये रममान होतो, जगी आकर्षणाकडे आम्ही वेधले जातो, पापाचे गुलाम होतो, मोहपाशामध्ये पडतो, सैतानाच्या दास्यामध्ये जातो. ते जिवंत परमेश्वराला सोडून आम्ही जगी विचार करतो. त्यासाठी परमेश्वराच्या मनाची अवस्था काय होते हे समजण्यासाठी होशेयाला आवश्यक त्यांनी दिले. ख्रिस्ती जीवनातील अपयश काय येतं याचं चौथ्याने महत्वाचं कारण, आमची सेवा अधिक तत्परतेने व्हावी, अधिक प्रभावीपणे व्हावी. म्हणून कधी कधी परमेश्वर आम्हाला अपयश देतो, उदाहरण देतो. पुन्हा एका मित्राचं उदाहरण दिले. प्रभू येशू ख्रिस्ताने जगी कार्याला सुरुवात करण्यापूर्वी आपले काही शिष्य निवडले. पेत्र आणि त्याचा भाऊ अंद्रिया यांना मासे धरताना पाहून येशूने म्हटले, माझ्या मागे या, मी तुम्हाला मासे धरणारे नाही, मासे धरणारे नाही. याकोब आणि योहान यांच्या भावाला जाळीत करताना म्हटला, माझ्या मागे या, मी त्याच्या मागे गेले. अशा प्रकारे 12 शिष्यांना येशूने एकत्रित केले. त्यांना त्यांनी प्रशिक्षण दिलं, ट्रेनिंग दिलं, प्रार्थना कशी करायची, भूत कशी काढायची ते दाखवले, रोग्याला बरं कसं करायचं हे त्यांनी काय दाखले कसे सांगायचे, चमत्कार कसे करायचे, या सर्वांचा अनुभव या शिष्यांनी घेतलेला आहे. 3.5 वर्ष हे शिष्य
शिष्य येशूच्या सहवासामध्ये होते. त्यांना माणसे धरण्याच्या कामगिरीला येशू ख्रिस्त आव्हान होता. या 12 शिष्यांमध्ये पेत्र जो आहे तो काहीतरी वेगळाच होता. एक धाडसी शिष्य, निर्भयपणे करणारा शिष्य म्हणून पेत्राची ख्याती होती. आपल्या सर्वांना माहिती, ज्यावेळेस समुद्रामध्ये होडीमध्ये शिष्य असताना एकदा येशू ख्रिस्त पाण्यावर चालला. सर्व शिष्य घाबरले आणि म्हणले हे भूत आहे. एकट्या पेत्राने काय केलं? होडीतून उतरून तो पाण्यात उतरला, कारण तो निर्भय होता, धाडसी होता. प्रभूजी तू अशी मला बोलव, पाण्यावरून पेत्र चालला. असा एक वेगळा आला शिष्य, इतरांपेक्षा हटके झाला म्हणतो तसा पेत्र होता. ज्यावेळेस येशूने आज्ञा दिली तेव्हा पेत्राने काय केलं? इतर सर्व शिष्य पळून गेले. पेत्राने चाकू काढला आणि याच काळाचा जो दास होता त्या दासाचा कान त्याने कापला, कारण पेत्र धाडसी होता. येशू ख्रिस्ताने पूर्णपणे बदललं होतं. या महाराजांमध्ये पेत्र सगळ्यात धाडसी, निर्भयपणे काम करणारा, माझ्यासाठी प्रभावी काम करणारा असा शिष्य आहे. येशू बदललं होतं आणि म्हणून येशू म्हणतो पेत्रा तू खडक आहेस आणि ह्या खडकावर मी आपली मंडळी स्थापली. ह्या पेत्राकडून येशूच्या फार मोठ्या आशा आणि अपेक्षा होत्या. माझ्या मंडळीला उदाहरणामध्ये पेत्राचा फार मोठा हातभार होता असणार हे येशूला पूर्णपणे ठाऊक होतं. ह्याच पेत्राचं पुढं काय झालं? लक्षपूर्वक काय झालं? येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला. शिष्याने 40 दिवस दर्शन दिलं आणि असंच साधारण 40 दिवस झाल्यानंतर ही दीर्घकाळ समुद्रावर झालेली घटना आहे. येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाला, सगळीकडे चर्चा चालू आहे, बाहेर त्याला बाहेर आहे. त्यावेळेस पेत्र आणि काही शिष्य तिरबिया समुद्राच्या किनारी आले आणि ते सर्व एकत्रित जमलेले असताना योहानची वर्तमानाच्या 21 अध्याय त्यामध्ये पेत्र त्याचा मोठ्या आहे, पुढारी आहे. पेत्र त्यांना म्हणतो चला मी मासे धरायला जातो. चला मी मासे धरायला जातो. आणि तो त्याचा मोठ्या पुढारी आहे म्हणून सगळे काय म्हणले चल आम्ही पण गेलो आणि सर्वजण मासे धरायला गेले. ज्या व्यवसायातून येशू ख्रिस्ताने वर काढलं होतं, बाहेर काढलं होतं, मी तुम्हाला मासे धरणार नाही, मी तुम्हाला मासे धरणार करेन असं म्हणून येशूने त्यांना काढलं, त्यांना प्रशिक्षण दिलं, तो पुनरुत्थित झाला. आता तो जाऊन ह्या लोकांना मासे धरण्याच्या कामावर पाठवणार. तेव्हा पेत्र काय म्हणतो? मी पुन्हा मासे धरायला जातो. मासे धरण्याचं काम करणार नाही. त्यामध्ये मी यश अयशस्वी झालेलो आहे, मी पराजय झालेलो आहे, मी अपयशी ठरलेलो आहे. कारण माझ्याकडून 3 वेळा नाकारलं. माझ्यासाठी होणार नाही. मला एक गोष्ट चांगली काय, मला मासे धरायला चांगलं नंतर पुन्हा मी मासे धरायला लागलो आणि ते सर्व होडी बसून मासे धरायला गेले. देवाचं वचन आम्हाला सांगतं त्या रात्री त्यांनी काही घडलं नाही. जातीवंत मच्छीमार मासे कसे धरायचे, मासे कुठे सापडतात, कोणत्या परिस्थितीमध्ये मासे धरायचे, सर्व काही आपल्याला माहिती होतं. त्या रात्री खूप प्रयत्न केले, कष्ट केले, परिश्रम केले, कर्तृत्व, बुद्धी, चातुर्यपणा लावलं, रात्रभर प्रयत्न केले. एक मासे त्याच्या गळाला लागले. जाणून बुजून परमेश्वराने घोर अपयश, पराजय त्याच्या जीवनामध्ये आणला. त्या रात्री शिष्याने एक मासा धरला. पहाटे हताश, निराश झालेले शिष्य किनाऱ्यावर येत होते. प्रभू त्यांना एक मार्ग प्रश्न विचारतो, तुम्हाकडे खावायचे मासे आहेत का? आणि पेत्र रात्रभरचा रिपोर्ट प्रभूजी आम्ही खूप प्रयत्न केले, जाळीत एकही मासा आढळला नाही. मग प्रभू त्याला म्हणतो थोडी पुढे काय उजव्या बाजूला जाळा. उजव्या बाजूला जाळा टाकताच मोठे मोठे मासे त्यांच्या जाळ्यामध्ये आले. एवढं की ते जाळं फाटू लागलं. त्याने ते मासे पकडले, किनाऱ्यावर आणले. 153 मोठे मासे पेत्राने मोजले, तिथे पकडले. का तो फरक, असा फरक का झाला? होडी तीच, जाळं तेच, शिष्य देखील तेच, पण रात्रीचा दिवसाचा फरक का? दिवसा येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर होता, रात्री येशू ख्रिस्त त्याच्याबरोबर नव्हता. अपयश त्याच्या घरामध्ये आलं. पेत्राला करून चुकलं. मी स्वतः फार मोठा मच्छीमार समजत होतो, मला असं वाटत होतं की मासे पकडू शकतील. त्या रात्री मला एकही मासा धरला नाही. येशूने म्हटले चला आपण न्याय करू. आणि न्याय देत असताना येशूने पेत्राला एकट्याला बाजूला घेतलं आणि 3 वेळा प्रश्न विचारला, पेत्रा याच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक
घरात जा आणि माझ्या पोटास पहा. तुला मासे धरण्यासाठी नाही, तुला मासे धरण्यासाठी मी आणलेलं आहे. म्हणून मी मुद्दाम तुझ्या जीवनामध्ये अपयश येऊ दिलं. तुला कळलं तू अपयश होतोस. परमेश्वराच्या सामर्थ्याशिवाय कुठली गोष्ट शक्य नाही तुला समजावं. म्हणून तू आज हे मासे धरला नाहीस. मी तुला मासे धरण्यासाठी आणलेलं आहे. त्या दिवसापासून जे त्याने जाळं सोडलं पुन्हा त्याने मागवून पाहिलं नाही. पेंटिकॉस्ट दिवशी आपण पाहतो 3 आणि 5 हजार लोक एका संदेशामध्ये गेल्याने दिसतात मासे धरण्यातून झाला. कारण काय? जाणून बुजून ज्यावेळेस परमेश्वराच्या जीवनामध्ये अपयश आणलं त्याला कळून चुकलं की माझ्या बुद्धीने नाही, माझ्या कलाकौशल्याने नाही, माझ्या सामर्थ्याने नाही, परमेश्वराच्या हातून कार्यसिद्ध होत असते. म्हणून तुमच्या वैयक्तिक जीवनामध्ये, कौटुंबिक जीवनामध्ये, कधी मंडळीच्या जीवनामध्ये परमेश्वर भूतकाळात आम्हाला अपयशी करतो, आम्हाला पराजित करतो, आम्हाला याची जाणीव करून देतो की माझ्या शक्तीने, सामर्थ्याने, बुद्धीने, कौशल्याने काही गोष्ट होणार नाही. बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण माझ्या आत्मेने कार्यसिद्धी होईल हे जाणून घेण्यासाठी कधी कधी परमेश्वर आमच्या जीवनामध्ये अपयश आणि अपयश ख्रिस्ती जीवनामध्ये याच्या शेवटचा आणि 5 आणि महत्त्वाचं कारण आम्हाला त्या देवाची सेवा अधिक तत्परतेने करता येईल आहेच, पण आमचा त्या देवावर अधिक भाव असावा, आमची संपूर्ण विश्वास भरोसा परमेश्वरावर असावा. म्हणून कधी आम्हाला अपयश येते. आम्ही स्वतःवर त्याचे संपूर्णपणे परमेश्वरावर अवलंबून आहोत. त्याच्यामुळे शक्तीने सामर्थ्य प्राप्त करून घ्यावं म्हणून आम्हाला अपयश होतं. इसाकाला 2 मुलं होते, एसाव आणि याकोब. एसाव थोरला, याकोब धाकटा. परंतु बापाला फसवून लबाडीनं आपला आशीर्वाद याकोबाने प्राप्त करून घेतला आणि त्याला थोरला भाऊ एसाव त्याच्या थोरलापासून पळवावा लागला. याकोब जाऊन एका देशामध्ये राहिला, त्या मामाबरोबर राहिला. त्याच्या मामाने त्याला फसवलं आणि त्याला 20 वर्ष त्याला सेवा करून घेतली. याकोबाने बापाला फसवलं, तो स्वतः देखील फसला गेला आणि अशा प्रकारे 2 बायका, त्याची 12 मुलं हे सर्व आपल्या घेऊन पुन्हा आपल्या घरी निघालेला आहे. पण घरी जाण्याचा याकोबाला एक भीती आहे. ज्या माझा थोरला एसाव यापासून मी पळून आलेलो आहे, तो माझा घात करणार. 20 वर्षानंतर ती सुराची भावना त्याच्या मनामध्ये असणार आणि म्हणून माझा घात करील या भीतीनं याकोब घाबरलेला आहे. पण तो फार चतुर होता. म्हणून त्याने काय केलं? प्रथम आपल्या ज्या 4 बायका होत्या सर्व मुलं होती आणि पोरं होते त्याला पुढे पाठवलं. कारण काय? एसाव या सर्वांना पाहून त्याचा राग शमेल, त्याचा राग कमी होईल आणि माझ्याकडून बोलणार नाही, मला तो मारणार नाही, एसावाला त्याने पुढे पाठवलं. आणि देवाचं वचन आम्हाला सांगतं त्या रात्री याकोब त्या ठिकाणी 1 तास राहिला. एवढा मोठा मालमत्ता, संपत्ती, लेकरं बाळ असणारा याकोब सर्वांना पुढे पाठवून दिलं की एसावने भेटावं, त्याचा राग कमी व्हावा. 1 तास त्या ठिकाणी राहणार आहे आणि त्या रात्री याकोब 1 तासाला परमेश्वराच्या दूताला दर्शन दिलं. आणि त्या ठिकाणी असं म्हटले परमेश्वराचा दूत पहाड होईपर्यंत याकोबाची झोंबी करत आहे. त्या दोघांची कुस्ती, एक लढाई, एक झुंज चालू आहे. रात्रभर याकोब या देवाच्या दूताची झुंज करत. याकोबाला स्वतःच्या सामर्थ्याचा, कर्तृत्वाचा, घराण्याचा फार मोठा अभिमान होता आणि हा याकोब एक मनुष्य परमेश्वराच्या दूताबरोबर रात्रभर झोंबी करत आहे. त्या दूताची स्पर्श करू शकणार तो दूर त्याला पराभूत करू शकणार नाही. रात्रभर त्याची झोंबी चालू होती. मग पहाड होत आहे हे त्या दूताने पाहिलं आणि आपली स्पर्श होत नाही, आपण याकोबाला खाऊ शकत नाही हे त्या दूताने पाहिल्यावर त्याने काय केलं? त्याने त्या याकोबाच्या जागेला स्पर्श केला आणि याकोबाच्या जागेला स्पर्श होताना ती जाग त्या ठिकाणी उखडली. याकोबाला जळजळ पडला. मग याकोब म्हणतो तू मला आशीर्वाद दिल्याशिवाय तुला जाऊ देणार नाही, परंतु देवाचा माणूस आहे तुम्हाला समजलं. व त्याने आशीर्वाद दिला, निघून गेला. स्वतःच्या कर्तृत्वाने, ताकदीने, धडाडीने तो त्या परमेश्वराच्या दूताबरोबर झुंज करत होता. परमेश्वराच्या दूताने जाणीव करून दिली किती आश्चर्य आहेस, किती पूर्वज आहेस. तुझ्या सामर्थ्याने, शक्तीने कोणतीच प्राप्त होणार नाही. चांगले स्पर्श करतास खाली पोचतात. त्यावेळेस याकोब साधारण 45 ते 47 वर्षाचा होता. ज्यावेळेस याकोब मरण पावला तो 147 वर्षाचा होता. पुढील 100 वर्ष याकोब लढत चालला. त्या घटनेपासून मरेपर्यंत याकोब लढत चालला. जाम जागेतून निखळली होती. हातात काठी घेऊन लढत पुढचे 100 वर्ष काढले.
याकोबला विचारत होता, याकोब तुला काय झालं, तू काय करतोस? त्याने कबूल केलं, माझ्या ताकदीने सामर्थ्याने देवाच्या दूताशी लढण्याचा मी प्रयत्न केला, त्याने माझ्या जागेला स्पर्श केला. मी किती आश्चर्य आहे, किती दुर्बल आहे, माझ्या काही सामर्थ्य नाही हे दाखवण्यासाठी त्यांनी आज जागेला स्पर्श केला. लढत झालं. प्रत्येक वेळेस लढताना आणि मागे बघताना याकोबाला एकच गोष्ट माहिती होती, माझ्यासाठी नाही, माझा सर्व भाग, माझी भिस्त, माझा भरोसा त्या परमेश्वरावर ठेवला पाहिजे. ही जाणीव करून देणारी काळजी होती. अनेक वेळा परमेश्वर आम्हाला दंड करतो, आमच्यावर संकट आणतो, आमच्यावर आपत्ती येते, बिकट प्रसंग येतात, आर्थिक ओढाताण येते, घरामध्ये एखादी मोठी समस्या होती. यावर एकच गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, परमेश्वर आम्हाला जाणीव करून देत आहे, माझ्या बुद्धीने, सामर्थ्याने, कर्तृत्वाने ठरवलेले नाही, परमेश्वरावर अवलंबून असतं. माझ्या सर्व भाराने भिस्त त्याच्यावर टाकली पाहिजे. यासाठी कधी आम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये अपयश येतं. आपण आता पाहिलं आमच्या अपयशाचे कारण, कारण आम्हाला अपयश येतं कारण आमच्या विश्वासामध्ये वाढ झाली पाहिजे. म्हणून कधी परमेश्वर आम्हाला अपयश येतो. आम्ही नम्राने घेत असावं म्हणून आमच्या जीवनामध्ये आम्हाला अपयश येतो. आमची साक्ष प्रभावित करावी म्हणून परमेश्वर आम्हाला अपयश करतो. अनेक वेळा आम्ही सेवेमध्ये तत्पर असावं म्हणून परमेश्वर आम्हाला अपयश करतो. आणि आम्ही आमचा भाव आणि विस्तारित भार परमेश्वरावर टाकला पाहिजे. ही जाणीव होण्यासाठी आम्ही ख्रिस्ती जीवनामध्ये अपयश होतो. म्हणून ज्यावेळेस आम्ही अपयश होतो, धीर न बसता, निराश न होता, काळजी न पडता परमेश्वराला एकच प्रार्थना करूया, बलाने नव्हे, पराक्रमाने नव्हे, पण मानुषा आत्मेने काळजी प्रार्थना करूया. प्रभू, आमच्या जीवनामध्ये अनेक वेळा आम्हाला अपयश करतोस, त्यावेळेस आम्हाला एकच जाणीव होते, प्रभू तू आमच्यासाठी आज हे मध्यस्थी करत आहेस, तुझा माझा मध्यस्थ आहेस. तो आज हे स्वर्गीय पित्याला विनंती करतो की हे स्वर्गीय पित्या, अपयश झालेला असताना तुझा त्याच्यावर विश्वास कधी घडू नये. आमच्या विश्वासामध्ये तू वाढ कर, वृद्धिगत कर प्रभू. आम्हाला दुसऱ्यामध्ये तत्पर व्हावं, आमचं सर्व भार आणि विश्व तुझ्यावर असावी असं तू देणे करून आमच्या अपयशातून आम्हाला बाहेर काढ. हे सर्व आमचं दैनंदिन करू शकतो. याच्या नावाने